And with the 21-gun salute and the strains of the national anthem still lingering in this sunny January morning, the celebrations have just begun. Culture, creativity, camaraderie. We will see them interweaving to sew a tapestry that will take us into the past, foreground the present and herald the future. And the tricolour, of course, our national symbol, adorning different places and spaces today, a symbol of national pride, fluttering proudly. राष्ट्रपति अंगरक्षक प्रस्थान निवृत्त कर रहे हैं। ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आपल्या सोबत आहेत. हेमंत सर, क्षमा करा, काही क्षण थांबवलं होतं. थेट प्रक्षेपण आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतो आहोत आणि दुसरीकडे अप्रतिम असं तुमचं विवेचन, आम्हाला तुमचे अनुभव ऐकायला मिळत आहेत. हेमंत सर, आत्ता तुम्ही गेली काही वर्ष हे पथसंचलन बघत असाल टी व्हीवर, पण तुम्ही म्हणालात की तुमच्या अनुभवात आहे, तुम्ही सुद्धा पथसंचलन केलेलं आहे. तर तो अनुभव कसा होता, त्यावेळेचा क्षण कसा असतो, तुमच्या सगळ्यांच्या मनातल्या भावना कशा असतात जे पथसंचलनात प्रत्यक्ष सहभागी असतात? असं आहे की हे जे पथसंचलन होतं त्याकरता तिथे जे लोक परेडला जातात त्यांचं सिलेक्शन व्हायला खूप वेळ लागतो आणि अतिशय कठीण अशी ही परीक्षा असते. म्हणजे समजा जर आता मी मराठा रेजिमेंटचा आहे आणि मराठा रेजिमेंटचं जे पथसंचलन होईल तर त्याच्यामध्ये 120 जण आणि 2 अधिकारी हे फक्त भाग घेतील. आणि मराठा रेजिमेंट ही प्रचंड मोठी आहे, म्हणजे जवळजवळ 30-40 हजारहून जास्त त्यांची संख्या आहे. आणि त्याच्यामधले फक्त 2 किंवा 3 ऑफिसर्स आणि 120 जवानांना सिलेक्ट करणं ही प्रक्रिया खूप मोठी असते आणि ही वर्षभर चालते. आणि त्या वर्षीची जी सिलेक्शन होतं तर त्याच्यामध्ये त्यावेळेला जे सर्वात चांगले पथसंचलन करणारे असतात, ज्यांनी काहीतरी केलेलं असतं, त्यांना त्यामध्ये बोललं जातं. म्हणजे हे जे सिलेक्शन होतं हे सिलेक्शन खूपच टफ असतं. आणि नंतर टफ सिलेक्शन झाल्यानंतर याची तुम्हाला जी प्रॅक्टिस करावी लागते, जवळजवळ 2 ते 3 आठवडे तुम्ही दिल्लीमध्ये येऊन पथसंचलनाची प्रॅक्टिस करता. आणि शेवटची 3 किंवा 4 पथसंचलन अशी असतात की ज्याला फुल ड्रेस रिहर्सल असं म्हटलं जातं, की ज्यामध्ये इतर सगळे म्हणजे तुमच्याशिवाय इतर जे सैनिकी रस्ते आहे, इतर जे चित्ररथ आहे, इतर जे भाग घेणारे लोक आहेत, सगळ्यांना त्यात सामील केलं जातं की ज्याच्यामुळे सगळ्यांचं कोऑर्डिनेशन जे आहे ते एकत्र हे होऊ शकतं. तर हा जो 1-1.5 महिन्याचा कार्यक्रम आपण जो करतो तर ते म्हणजे एक तुम्हाला एक तुमच्या आयुष्यातला परमबिंदू असा असतो की ज्यामध्ये आपण सिलेक्ट झालो, आपण तिथे गेलो, आपण पथसंचलनामध्ये भाग घेतला, आपले तिथे काही फोटो आपण कायमची मेमरी म्हणून ठेवलेले आहेत. तर हे आपल्याला कायम म्हणजे आपल्या आयुष्यामधली एक अशी कायमची आठवण अशी ही राहते. तर त्याच्यामुळे तो अनुभव खूपच चांगला असतो. आणि त्याच्याशिवाय आपले मित्र असो, नातेवाईक असो, जे कोणी आपल्याला बघतात त्यांना सुद्धा आठवतं की अरे तुला मी या परेडमध्ये बघितलेलं होतं. तर म्हणजे पर्सनल अनुभव तर चांगला असतो, परंतु हजारो जे इतर पथसंचलक असतात त्यांच्याबरोबर एकत्रितरित्या जाणं हा सुद्धा एक प्रचंड मोठा अनुभव आहे. पण आणि आता चांगली गोष्ट अशी झालेली आहे की आता दूरदर्शनचं जाळं किंवा टीव्हीचं जाळं वाढल्यामुळे हे जे पथसंचलन ते पहिले फक्त डोळ्यांनी दिसायचं, ते आता गेले काही वर्षापासून आपण टीव्हीवरती लाईव्ह बघू शकतो. तर त्याच्यामुळे जो अनुभव पहिले जो पथसंचलनामध्ये भाग घेतो त्यांनाच यायचा, तो आता सगळ्या देशवासियांना येतो. तर हे एक फारच चांगलं झालेलं आहे. सर, आत्ता सर ही जी दृश्य दिसत आहेत त्याच्याविषयी काय सांगाल? पथसंचलन सुरू झालंय, आता असं आहे की पथसंचलन सुरू झालंय, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पोशाखातल्या आणि वेगवेगळ्या जे कला म्हणजे त्याला आपण संस्कृती म्हणतो त्यांचे लोक हे याच्यामध्ये भाग घेत आहेत. तर याच्यामध्ये एक इंडोनेशियाचा पण दस्ता आलेला आहे. 120 त्यांच्या सैनिकांची संख्या आहे. त्यांचा हा बँड पण इथे आलेला आहे. आपल्याला कल्पना असेल की बँड संचलन हे रिपब्लिक डे परेडचं एक अतिशय मोठं वैशिष्ट्य असतं आणि जनरली ते शेवटी येतं. तर मला वाटतं यावेळेला हे जे आता हे जे पथक येतं आहे हे बहुतेक इंडोनेशियाचं असावं असं मला वाटतं, कारण मला पूर्ण त्यांचा आवाज काही ऐकू येत नाहीये. परंतु एवढं नक्की की संगीत किंवा ज्याला आपल्याला वीरश्री घडवणारं संगीत हे एक पथसंचलनाचं एक अतिशय मोठं अट्रॅक्शन असतं. आणि एवढंच नव्हे तर जसं विंड और परकशन इंस्ट्रूमेंट्स का सुंदर तालमेल, 300 कलाकारों ने यह आह्वान किया और उधर आकाश में राष्ट्रपति भवन की ओर से 129 हेलीकॉप्टर यूनिट के मी-17 V5 हेलीकॉप्टर कर्तव्य पथ की ओर उड़ान भरते हुए
फॉर्मेशन का नेतृत्व कर रहे हैं ग्रुप कैप्टन आलोक अहलावत राष्ट्रीय ध्वज के साथ। उनके पीछे थल सेना के ध्वज के साथ विंग कमांडर शैलेंद्र सिंह, विंग कमांडर रोहित तिवारी भारतीय नौसेना के ध्वज के साथ और विंग कमांडर विनय भारतीय वायुसेना के ध्वज के साथ उड़ान भरते हुए। धरती आकाश सब ओर उत्साह के रंग। और आकाश से हो रही है पुष्प वर्षा। भव्य प्रारंभ गणतंत्र दिवस परेड का। गतिविधियां जमीन में और आकाश पर। Kartavya Path, red and gold with the musical instruments and the players, and the pale blue sky, a beautiful backdrop for the red and gold that's showering from the sky. The showering of flower petals, customary, traditional, ceremonial and auspicious. आज सूर्य देवता अपने पूरे तेज के साथ इस समारोह में मौजूद और कर्तव्य पथ पर सलामी मंच की ओर बढ़ते हुए आज की गणतंत्र दिवस परेड के परेड कमांडर लेफ्टिनेंट जनरल भवनीश कुमार, जनरल ऑफिसर कमांडिंग दिल्ली एरिया। दूसरी पीढ़ी के ऑफिसर लेफ्टिनेंट जनरल भवनीश कुमार ने 16 दिसंबर सन 1989 को पैराशूट रेजिमेंट में कमीशन प्राप्त किया। नेशनल डिफेंस कॉलेज के पूर्व छात्र जनरल ऑफिसर ने नवंबर 2023 में जीओसी दिल्ली एरिया का पदभार ग्रहण किया। तीनों सेनाओं के सर्वोच्च कमांडर राष्ट्रपति जी के सामने सलामी देने के लिए बढ़ रहे हैं परेड कमांडर। इस बार संयोग और गर्व की बात यह भी है कि परेड कमांडर के सुपुत्र परेड में अश्वारोही दल का नेतृत्व संभाल रहे हैं। परेड कमांडर लेफ्टिनेंट जनरल भवनीश कुमार। और आज की परेड के 2IC लेफ्टिनेंट मेजर जनरल सुमित मेहता, परेड 2IC, नेशनल डिफेंस एकेडमी और इंडियन मिलिट्री एकेडमी देहरादून के पूर्व छात्र मेजर जनरल सुमित मेहता सन 2010 में विशिष्ट सेवा मेडल से अलंकृत। आज की परेड के परेड उप कमांडर मेजर जनरल सुमित मेहता। परेड कमांडर और परेड 2IC के लिए बहुत बड़ा गौरव, सम्मान और दायित्व गणतंत्र दिवस परेड की अगुवाई करना। गणतंत्र दिवस समारोह और कर्तव्य पथ पर आगे बढ़ते हुए अपनी वीरता की विरासत दर्ज कराते प्रेरणा पुंज हमारे वो वीर जिन्होंने वीरता को जिया है, साकार किया है। परमवीर चक्र से सम्मानित सूबेदार मेजर ऑनररी कैप्टन योगेंद्र सिंह यादव, सेवानिवृत्त 18 ग्रेनेडियर्स, सूबेदार मेजर संजय कुमार PVC 13 जम्मू कश्मीर राइफल्स। शूरवीर कैसे होते हैं, कोई पूछे अगर तो बता देना कि वो ऐसे होते हैं। परमवीर चक्र युद्ध में असाधारण वीरता के लिए दिया जाता है और ये अशोक चक्र से सम्मानित लेफ्टिनेंट कर्नल जसराम सिंह अशोक चक्र। अशोक चक्र अन्य परिस्थितियों में वीरता और सर्वोच्च बलिदान के लिए शूरवीरों को दिया जाता है।
And that flash of blue and white you see behind our Gallantry Award winners, the Gendarang Suling Kangka Lokananta military band of the Indonesian Military Academy. A 190-member ensemble band, a unique blend of military music and noble values. Going past the saluting base. Picture perfect positioning. What a visual treat. Proud moment for our chief guest too, as the band goes past the saluting base. Snare drums, veliras, trumpets, flutes, all a part of the band. Behind their band, we have the marching contingent. The Indonesian National Armed Forces, TNI, showcase their discipline and national pride. 152 personnel from all branches of the TNI. Meticulous training, synchronized steps, perfect timing. And now, approaching the saluting base, we have the 1st Army contingent of the 61 Cavalry, led by Lieutenant Ahan Kumar. Raised in 1953, 61 Cavalry is the only serving active horsed cavalry regiment in the world. With 39 battle honors, their motto, Ashwa Shakti Yashabal, which means horsepower is forever supreme. A flash of gold in the sky, a flash of gold on Kartavya Path.